ठीक 9 वाजता थोडगाच्या ब्रिजवर भेट दिली असता त्या गावातील लोकांनी ते रोड जर कट केला नसता तर अन्यथा थोडगा गावामध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचं तर नुकसान खूप झाले, पण गावात राहणारे लोक सुद्धा, लेकर बाळ सुद्धा वाहून गेले असते, अशी परिस्थिती होती। खरं म्हणजे शासनानं चुकीचं ब्रिज बांधलंय। ब्रिज हे गावापर्यंतच बांधायला पाहिजे होतं, कारण जे मुख्य नदी आहे त्या नदीवर कुठलेही ब्रिज नसल्यामुळं सांडव्याचं पाणी आणि नदीचं पाणी एक झाल्यामुळं काही घरामध्ये पाणी घुसून अतोनात त्या शेतकऱ्याचं तिथं नुकसान झालं। त्या लोकांनी जर ते समजा रोड जर फोडला नसता तर आणखी काही वेगळा अनर्थ तिथं घडला असता। निसर्गाचा कोप तर आपल्याकडेच नाही तर निसर्गाचा कोप तर सगळीकडे झालाय, पण शेतकऱ्याला सोसत नाही। निसर्ग उघडून बसला तरी सोसत नाही आणि निसर्ग जास्त झाला तरी सोसत नाही, कारण शेतकऱ्याचा जीवच त्या शेतीवर आहे। तिथून मी धानोरा मार्गे थोडगावाडी इथे गेलो असता तिथला पाझर तलाव सेंटरला फुटलाय आणि इतकं भयानक पाणी गेले त्याच्यातून की त्या थोडगावाडीच्या लोकांचा, शेतकऱ्याचा जीवच त्या पाझर तलावावर आहे। तिथं आता सध्या थोडगावाडीला 1000 ऊस अगदी चांगला उभा असून आज त्या शेतकऱ्यावर बिलकुल उपासमारीची पाळी आहे। ते तळ तात्काळ शासनानं दुरुस्त करावं आणि शेतकऱ्याला पाणी देऊन त्यांच्या पिकाची जोपासना करावी। आता तसं बघितलं तर अहमदपूर चाकूर दोन्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या सर्रास पंचनामे करून जिथं जिथं शेतकऱ्याचं नुकसान झाले तिथं शेतकऱ्याला मदतीचा हात सरकारने द्यावा। आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अतिशय शेतकऱ्याबद्दलची त्यांना खूप तळमळ आहे। त्यांनी एक निर्णय असा घेतलाय की शेतकऱ्याच्या शेताला जाण्यासाठी रस्ता जर एखादा शेतकरी अडवत असेल तर त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊन तो रस्ता शेतकऱ्याचा कंप्लीट करून शेतकऱ्याची दळणवळणाची व्यवस्था करण्याचा निर्णय हा बावनकुळे साहेबांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेतलाय। खरंच शेवरा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं कौतुक करावं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होत असताना निसर्गाचा कोप झाला आणि निसर्गाचा कोप झाल्यामुळं शेतकरी अहमदपूर विधानसभेतला खूप मोठ्या संकटात आहे, तरी त्यांना थोडा मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा द्यावा। शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे आणि पाहणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे का? नक्की आज सकाळी 7 वाजता आपले जे डेप्युटी कलेक्टर मॅडम आहेत ना, लटपटे मॅडम, त्यांच्याशी बोलणं झालं माझं। त्यांनी सांगितलंय, त्यांनी त्यांच्या खाल्ल्या यंत्रणेला सर्रास शेतकऱ्याचे पंचनामे करा असे आज सकाळी त्यांनी आदेश दिले आहे। जे पाऊस चालू आहे ढगफुटीमुळे आपल्या संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्येच आणि विशेषतः अहमदपूर तालुक्यामध्ये थोडगा आणि थोडगावाडीमध्ये काल ग्रामपंचायतची आमची पूर्ण टीम आम्ही थोडगा गावामध्ये जे घराघराने पाणी घुसलं होतं ते काढून त्याला JCPने नारात नदीमधून पाणी प्रवाह तयार करून थोडगा गावात पाणी जे घुसलं होतं घरामध्ये त्याचा निचरा करून देण्याचा प्रयत्नात होतो। थोडगावाडी जी आहे, बरं झालं आपलं गाव टेकड्यावरती आहे, वाचलं असं काही जणांना आपल्याला वाटत होतं काल, पण आज रात्री म्हणजे काल रात्री ज्यावेळेस जास्त अधिकचा पाऊस चालू झाला, रात्री 10च्या नंतर मोठा पाऊस चालू झाला आणि 2-3 पर्यंत तो सतत पडत राहिला आणि पहाटे जवळपास 4-5च्या दरम्यान जे तलावाची पाळू आहे ते फुटली आणि पूर्ण पाणी जे पाझर तलावातलं पाणी आहे ते खालच्या हागदळ साठवण तलावामध्ये जाऊन पूर्ण तळ 100% रिकामं झालं। आता या तळ्याचं बघायला गेलं तर जवळपास जसं नामदेवने सांगितलं जवळपास 250 हेक्टर म्हणजे 300-350 एकर
ते 400 एकर ऊस क्षेत्र आहे आणि ऊसाचा पाणी हा स्त्रोत फक्त तळ्यापासूनच पाणी आहे. विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी जे आहे ते टेम्पररी पाणी आहे. तळ्याचंच पाणी हे मोठा स्त्रोत होता आम्हाला आणि ते पाणी गेल्यामुळं आता आम्हाला यावर्षी ऊस मोडणं हाच पर्याय आहे. पुढील 2 महिने सुद्धा पाणी आम्ही आता कुठे वापरायचं? समजा जर पाणी कोरडी पडली आणि पाणी पाऊस नाही झाला तर 2 महिने कारखाना चालू होईपर्यंत सुद्धा आम्ही हा ऊस कसा जगवाव हे सुद्धा शेतकऱ्यापुढे पडलेला प्रश्न आहे. आमच्या गावात तसं बघायला गेलं तर आज सकाळपासून सुतक पडल्यासारखं झालंय. एखादी माणूस जसा मरून गेला तसा टाईपची घटना घडली आमच्या गावामध्ये आणि जवळपास हे 7 ते 8 कोटीचं नुकसान आहे आमच्या थोडगा गावात. थोडगावाडी हे गाव जे आहे ते खूप कष्टाळू शेतकऱ्यांचं गाव आहे. इथे ऊस हे सगळ्यात मोठं घेतलं जाणारं पीक आहे. त्यासोबतच भुईमूग आणि गव्हाची कापसाची पिकं घेतली जातात आणि पूर्ण जीव हा शेतीवरती अवलंबून आहे. जीवनमान जे आहे इथल्या गावातल्या लोकांचं ते जवळपास 90% किंवा 95% म्हणता येईल हे पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे. आणि हे पावसाचं असं नुकसान झाल्यामुळं आता पूर्ण जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता करावं काय हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. पासून काल दिवसभर सकाळी 11 पासून पाऊस सुरुवात झाली आणि 5 वाजेपर्यंत भरपूर पाऊस पडला. त्यावेळेस पूर्ण तलाव भरून तुडुंब वाहत होता आणि संध्याकाळी 10च्या नंतर जी मुसळधार पाऊस चालू झाला. सर्व गाव झोपल्यानंतर पाऊस चालू झाला. पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत झाला आणि पहाटे 4 वाजता तळ्यामधलं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळं सांड्यामध्ये पाणी मात नव्हतं आणि त्यामुळे तळ्यानं चूळ भरून पाळवरून पाणी निघून जायला सुरुवात झाली. आम्ही पहाटे 5 वाजता आम्हाला झोपीमध्येच गडगड असा धोंड्याचा आवाज येऊ लागल्यास नेमकं काय झालं म्हणून आम्ही उठलो तर बघितलं तर तळ्याचं पाणी कमी झालेलं होतं. आम्ही सर्वजण 4 शेतकरी जाऊन बघितलो तर तळं अर्ध पार झालेलं होतं आणि त्या ठिकाणी बघितलं तर पूर्ण नुकसान होऊन खाली जमीन खसून पूर्ण कापसाचं आतुनात वाटोळं झालं. कांद्यामध्ये पाणी शिरून कांद्याचं आतुनात वाटोळं झालं. 10-15 शेतकऱ्याच्या मोटरा वाहून गेल्या, पाईपलाईन वाहून गेल्या, 2 ट्रान्सफर 100चे डीपी 2 ट्रान्सफर वाहून गेले आणि पाणी खाली पूर्ण जाऊन तळ पूर्ण कोरडं ठक झालं 6 वाजेपर्यंत. आणि नंतर खाली जे शेतकरी आहेत नदीकाठचे शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये पाणी शिरलं. कापसाचे पार चाटून गेला आणि तिथं जमिनीवर तळ्याचा खच पडला आणि भरपूर ढिगं लागले. तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने काही तर आमच्याकडे लक्ष देऊन पंचनामे करून आम्हाला काही मदत जाहीर करायची. शेतकऱ्यांच्या पाण्याचा स्रोत होता. पाझर तळाच्या शेजारची जी जमीन आहे 250 त्या शेतीवर 250 हेक्टर ऊस आहे, 100 एकर कापूस आहे, बाकी सोयाबीन आहे, तूर आहे. थोडगावाडी गावातील सर्व शेतकऱ्यांची ही जलजीवन वाहिनी होती. ही आमच्यासाठी जगण्याचा एक स्रोत होता. आमच्या एकदा दुभते जनावर आहेत. आता तळ्यामध्ये थेंबर पाणी राहिलेलं नाही. शेतकऱ्यांनी आता त्यासाठी काय करावं? आता कुणाला ह्या ऊसाला जर पाणी द्यायचं म्हटलं तर आपल्या इकडं पाणी नाही आजपासून. आता हे ऊस कारखान्याला कसा जाईल? आज शेतकऱ्याला अख्खा गावावर संकट आलेलं आहे. ह्या घटनेला आम्ही प्रशासनाला कळवलंय पण प्रशासन सर्व संधीकडे ढगफुटी सदस्य पाऊस झाल्यामुळे प्रशासन अजून इथं तात्पर आलं नाही. पण बाकीचे दिलीप मालक वगैरे कोणी येऊन तेवढं त्यांनी सहानुभूती देऊन गेलेत. आणि खालील शेतकरी 1 हेक्टर कापूस, 1 हेक्टर कांदा आणि काही जणांचा ऊस असे भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. पाईपलाईन 15 पाईपलाईनचं नुकसान झालेलं आहे आणि 2 ट्रान्सफर 100 डीपी. प्रशासनाने एकत्र याच्यावर तोडगा काढून पंचनामे करून घ्यावे. मी ग्रामपंचायत कार्यालय थोडगा येथील सचिव असून कालपासून जे काही अतिपाऊस झालेला आहे त्या अतिवृष्टीमुळे थोडगा गावातील जी नदी आहे त्या नदीवरच्या पुलावरून जे वाहणारं पाणी होतं ते काल दिवसभरामधून जास्त प्रमाणात वाहून गावाच्या लगतच्या घरामध्ये घुसलेलं होतं. त्याची पाहणी करण्यासाठी आपल्या उपजिल्हाधिकारी मॅडमसुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या, तलाठी मॅडम आल्या होत्या, तसेच ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या सहकार्यानं ग्रामपंचायतच्या हद्दीमधील ज्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं त्याला काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि सदरील पाणी हे पुलावरून जास्तीचे जात असल्यामुळे त्या ठिकाणी नाला खोदून ते पाणी काढून दिल्यामुळे गावातल्या घरातलं जे पाणी घुसणार होतं त्याचा थोडा प्रवाह कमी झाला. तर त्यानंतर दुसरी घटना एक आपली थोडगावाडी या गावामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे गाव आहे त्या अंतर्गतच्या गावामध्ये थोडगावाडी हे गाव जरी उंचावर असेल तर त्या गावामध्ये नुकसान काही झाले नाही, परंतु बाकीचा जो शिवार आहे त्या शिवारातील शेतींचे हे फार मोठे प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच त्या शिवारात असलेला पाझर तलाव जो आहे तो पहाटेच्या वेळी फुटल्यामुळे त्या पाण्याचा अतिप्रवाह वाहून पाळूच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो पाळूचा जो खच आहे, मुरुम आहे तो सर्व विखरून पसरलेला आहे. त्यामुळे
त्या शेतकऱ्याचे अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच इतर जे शेतकरी आहेत गावातले, त्या पूर्ण शेतामध्ये नाल्यांचे पाणी हे चाटून गेल्यामुळे वावरातील माती वाहून गेलेली आहे. काही ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत आणि काही ठिकाणी वावरामध्ये गुडघे इतकाले व कमरे इतकापर्यंत पाणी साचून आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी ग्रामपंचायतच्या वतीनं जे काही गावकऱ्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे गावातील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सचिव हे कार्यतत्पर आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना व आपल्या गावातील जे घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामा करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि शासनाकडे त्यांची नुकसान भरपाईची मागणी करण्याची प्रक्रिया चालू आहे.